काल आपण पाहिलं की आराम या शब्दाचा एक अर्थ विश्रांती, दुसरा आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदां, म्हणजे बागा आहेत, कल्पवृक्षांच्या बागा, कल्पवृक्षांची उद्यानं, आराम. आणि तिसरं आ म्हणजे सर्व बाजूनी, सर्व ठिकाणी, सर्वांच्यात, सर्व कृतीत, घटनात राम. आराम या शब्दाचा अर्थ आहे. कबीर म्हणतो ना, राम हमारा काम करे, हम बैठे आराम. आपल्याला वरवर आराम म्हणजे मी काहीच काम करत नाही, अरे पण सर्व बाजूने मी रामात असतो. हे 4-5 शब्द लक्षात घ्या. एक म्हणजे वलय, दुसरा म्हणजे कवच, तिसरं म्हणजे वज्रपिंजर नामेदम, वज्रपंजर नामेदम, वारुळ आहे. हे सगळं कबीराच्या भोवती असायचं आणि त्याच्यात आरामात बसलेला असायचा. राम हमारा काम करे. आपलं मराठीतलं ते खूपच चांगलं गाणं, कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा राम. पुलंनी त्याला चाल दिलेली आहे, माणिक वर्माने गायलेला आहे. खूपच चांगलं आहे. त्याचा शेवट काय माहीत आहे ना, कुठे राम मला काही दिसतच नाही, पण शेल्यावर सगळीकडे राम नाम उठलेलं आहे. कबीर म्हणजे इतका स्वतःच्याच त्या समाधीत असतो की राम येऊन काम करून गेला. मग तो राम गेला कुठे, तर आपलं राम नाम त्या शेल्यावर मागे लिहून तो गेलेला होता. असं ते गीत. आराम हम बैठे. आम्हाला 9 दिवसात उत्सवाच्या, पुण्यतिथी उत्सव गोंधळ्याचा, महाराजांचं दर्शनही घ्यायला जमत नाही. वाईट वाटतं, काय करायचं. त्यावेळेला बाबा म्हणाले, त्यावेळेला समाधीत बसून महाराज तुमचं नाम घेत असतात. राम हमारा जप करे, म्हणजे आम्ही ठरवलेला जप राम करतो, किंवा जसं मी राम राम करतो तसा राम कबीर कबीर करत असला पाहिजे. ठीक आहे. श्लोक म्हणूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. छान. 3दा दीर्घ श्वास घेऊया. हातावर हात चोळून ते चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूयात. सावकाश डोळे उघडून महाराजांची जी भव्य प्रतिमा आहे, महाराज साक्षात बसले, नाही तर गुरु साक्षात परब्रह्माला काही अर्थ नाही. महाराज साक्षात बसलेलं परब्रह्म आहे. नमस्कार करूया. शांत. श्वासोच्छ्वास नॉर्मल. श्रीराम समर्थ श्रीराम. 1-2-3 गमतीदार प्रसंग. 3 दीर्घ श्वासोच्छ्वास. आत्ता जसं म्हणलं तसंच त्या दिवशीही म्हणलं, मुलं होती समोर. 3 दीर्घ श्वास. मुलांनी नंतर मला एका मुलाने सांगितलं, सर आज चूक झाली तुमच्याकडून, 3 दीर्घ श्वासोच्छ्वास म्हणायला पाहिजे. म्हणलं तू मला 3 नुसते श्वास घेऊन दाखव, उच्छ्वास नाही. हा घेतोय श्वास, श्वास सोडल्याशिवाय पुढचा कसा घेणार आहे. 3 श्वास म्हणजेच 3 श्वासोच्छ्वास. मी मुद्दामून म्हणलं तर तुमचं लक्ष आहे की नाही. नाहीतर आपलं काय होतं माहिती आहे ना, आज फक्त एकच श्लोक म्हणला, नाही तर पुढचे सगळे श्लोक कोणीतरी सुरू केले असेल, पण बहुतेक भूक लागलेली असेल म्हणून. नाहीतर ब्रह्मानंदम परमसुखदम हे आहेच, हे यंत्र आहे. म्हणून समोरचा जो असतो तो लीड करत असतो आणि यू हॅव टू फॉलो. किती मिनिटांनी, काही सेकंदांनी फॉलो करा. पण तो कुठला श्लोक सुरू करतो. बऱ्याच वेळेला तो रामदासांचा आधी म्हणतो आणि मारुतीचा नंतर सुरू करतो, पण मी क्रमानं म्हणतो. म्हणून जेव्हा मारुतीचा मग शुकासारिखे त्यांनी बदल केलेला आहे. बदल का केलेला आहे की किती जण सावध आहे ते बघण्यासाठी.
नाही तर ती लावली कॅसेट की ती त्याच क्रमाने जाते. तसं नको व्हायला. उपासनेत कंडिशनिंग नको, हे लक्षात ठेवा. नाही तर आपण पावलोचे कुत्रे बनतो. पावलोचे कुत्रे म्हणजे तुम्हाला माहीत आहे प्रयोग, की कुत्र्याला बांधलेलं असायचं, 12 वाजता घंटा वाजायची आणि त्याच्यासमोर ताट यायचं. घंटा वाजली की लाल टपकायला लागायचे की आता खायला मिळेल, इतक्यात ताटही समोर यायचं जेवायचं. काही दिवसांनी घंटा वाजली, याची लाळ टपकायला लागली, ताट पुढे आलंच नाही तरी लाळ टपकत राहिली. त्या घंटेला प्रतिसाद म्हणून त्याच्या जिभेतून जी लाळ येत होती ती चालू राहिली, अन्न पुढे आलेलंच नाही आहे. घंटा वाजली लाळ, कंडिशनिंग म्हणतात त्याला. म्हणून आपण सकाळी एक वाक्य बघितलं होतं, परवाही वाक्य बघितलं होतं की युजिंग एअर कंडिशनर दॅट इज AC इज नॉट बॅड. सकाळी सांगितलं होतं, गुड म्हणलेलं नाही, इज नॉट बॅड, बट गेटिंग कंडिशन टू एअर कंडिशनर इज व्हेरी बॅड. AC नाही तर झोप येत नाही. कौतुक करतात, माझी मुलगी सुद्धा झोपली नाही हो रात्री. ह्या मोठी श्रीमंताची कुबेराकडून डायरेक्टली माझ्या ह्याच्यात पडलेली आहे अशी वर्णन आपण करतो. 1.5 वर्षाचं पण काय मोबाईल, आणि 3ऱ्या वर्षी तक्रार येते. म्हटलं त्यावेळेला कौतुक होतं ना, आत्ता कंप्लेंट कशाला? 1.5व्या वर्षी तो हॅलो करतो. करू नका, फार लवकर आपण आपल्या रिॲक्शन्स व्यक्त करतो. थांबूया ना जरा. असू दे. दुसरी एक गोष्ट सांगायची होती की ज्या वेळेला उपासनेचा आपण विचार करतो, परवाच्याच्यात साधना, अभ्यास आणि उपासना, अभ्यास, उपासना आणि साधना या क्रमाने महाराजांनी शब्द वापरले. आपण बघितलं की अभ्यास हा महाराजांचा आवडता शब्द आहे. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा न अन्यगामिना, हे अभ्यासाची सूत्र आहेत की अभ्यास योग, बुद्धियोग शब्द वापरला आहे, ज्ञानयोग शब्द वापरला आहे गीतेत, तरी अभ्यास योग शब्द वापरलेला आहे. अभ्यास म्हणजे तीच कृती पुन्हा पुन्हा करायची, यंत्रासारखी नाही, मंत्रासारखी. ती कृती पुन्हा करताना काहीतरी बदल झालेला असला पाहिजे. नाहीतर त्याच पद्धतीने जसे मिलिटरीतले लोक ते बँड वाजवत जनगण मन म्हणतात, ते त्याच वेळात संपतात. त्याच माझ्यात काहीच उत्स्फूर्तता नाही आहे का? 52 सेकंदात संपवायचे, 53 सेकंद झाले म्हणजे काही घात झाला का? आपण फार विचार करतो. 1 सेकंदाने वगैरे काही आकाश कोसळून वगैरे काळही पडत नाही. शिस्त म्हणजे शिस्त. म्हटलं ठीक आहे ना. आता फ्लॅग्स घेतात लोक, ते गुंडाळतात. आता उद्यापासून क्रिकेट मॅच आहे बघा, तिरंगा फ्लॅग ते येतात. नंतर ऊन आलं की 2-3 छत्री म्हणून धरतात. पाऊस आला, फ्लॅग हा भारताचा ट्राय कलर, आणि नंतर ते डोक्याला वगैरे बांधतात पागोट म्हणून. थंडी आली गुंडाळून घेतात. लोक म्हणतात की फ्लॅग कोड काय झालं, फ्लॅगचा अपमान नाही का? अरे हा फ्लॅगच निराळा आहे. तुमची एक अचल मूर्ती आहे, दुसरी चल मूर्ती आहे. एक अभिषेकाची मूर्ती आहे, एक प्रसादाची मूर्ती आहे, एक पालखीतून फिरवायची मूर्ती आहे. आता पालखीतून आपण प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर ही मूर्ती कशी हलवायची? अरे ती हलवण्यासाठीच मूर्ती आहे. फ्लॅग कोड म्हणजे फ्लॅग हॉइस्ट केलेला आहे, त्याला सल्यूट वगैरे करायचा. मी म्हणतो त्या सल्यूटपेक्षा हे फार प्रेम आहे. मी भारताचा आहे, सगळे परदेशात ते सामने आहेत नाही. भारतात सुद्धा ते करतात परदेशातले लोक. दिस फ्लॅग रिप्रेझेंट्स माय कंट्री, माय पीपल. आय एम देअर रिप्रेझेंटेटिव्ह. आय एम प्राऊड टू बी एन इंडियन. आय बिलॉंग टू इंडिया. हे जे सगळं असतं ना ते त्या फ्लॅग कॅरी करण्यात असतं. आणि तुम्ही हे म्हणू नका की अपमान आहे वगैरे, काय फ्लॅगचा काय आपण सगळ्यांचा अपमान करतो. मला तर ते बिलकुल वाटत नाही. म्हणून लक्षात घ्या की गोष्टी चिंतन करून आपण समजून घेऊया. चेतसा न अन्यगामिना. चेतस म्हणजे बुद्धी, न अन्यगामिना, बुद्धी दुसरीकडे जाता कामा नये. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. अभ्यास कसा करा? विथ कॉन्सन्ट्रेशन. गीता सांगते. महाराजांचा आवडता श्लोक, परमम पुरुषम पार्था याते, म्हणजे परमपुरुषाला म्हणजे तो मुक्त होशील. अनुचिंतयन 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 अनुचिंतयन, हे महाराज आहेत प्रवचनातले. तिकडे अनुस्मरण आहे ना शब्द. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मरम युद्धच. महाराजांना स्मरण आवडायचंच. अनुसंधान, अनुस्मरण. नाही महाराजांनी तो श्लोक निवडला. त्याच्या आधीचा श्लोक महाराजांचा सिद्धांत आहे, अंत्यमती सागती. शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. नाम घेत प्राण सोडला पाहिजे. बरोबर. तेच भगवान सांगतात ना, अंतकालेच माम एव स्मरण मुक्त्वा कलेवरम. माझं स्मरण कर आणि प्रेत टाकून दे तुझं कलेवर.
निष्प्राण देह टाकून दे. का नाही निवडला महाराजांनी हा श्लोक? महाराजांनी अनुचिंतयन का निवडला? महाराज आणि रामदास चिंतन करायला सांगणारे संत आहेत. चिंतन करा. विचारे मना तुची शोधून पाहे. किती ठिकाणी शोधून पाहे. विचारे मना सतत सांगितलंय महाराजांनी सुद्धा. चिंतन शब्द, विचार करा, शोधून पहा, स्वतः अनुभव घ्या, हे जे सांगितलंय ना ते महत्त्वाचं आहे. म्हणून ज्या वेळेला महाराज कुठलंही स्टेटमेंट करतात, विधान, आज मी ज्या विधानाबद्दल लिहिलं आहे, जे आत्ता तुमच्या मोबाईलवर आलं असेल, त्यातलं पहिलंच वाक्य हे महाराजांचं वाक्य वाचायचंच नाही. हे वाक्य महाराजांच्या नेहमीच्या शैलीतलं नाही आहे. ते वाक्य तुम्हाला सांगतो, पण त्यापूर्वी लक्षात ठेवा, अभ्यास आहे, उपासना आहे आणि साधन आहे. अभ्यास म्हणजे 30 गोष्ट पुन्हा करणं. उपासना करताना त्याच्यात प्रेम आलं, भक्ती आली. अभ्यास करताना माझं ध्येय आहे ते मला गाठायचं आहे, बस, मला दुसरं काही माहीत नाही. उपासनेत प्रेम आलं, शरणागती आली. आणि साधना म्हणजे दीर्घकाल उपासना. आमच्या घरी उपासनेला या, एक दिवस चाललं ना. आमच्या घरी साधनेला या. साधनेला 12-12 वर्षाचं एक युनिट आहे, ज्याला तपश्चर्या म्हणतो आपण. संगीत साधना जन्मभर चालते. महाराज म्हणतात अभ्यास आज करा, उपासना रोज करा आणि साधना जीवनभर चालू ठेवा. कशासाठी? ज्या ईश्वराचं प्रेम तुम्हाला आहे पण ईश्वराची नड नाही आहे, असे विचित्र आपण झालेलो आहोत. प्रेम आहे ईश्वरावर, पाहिजे मला महाराज, पण महाराज पाहिजेतच असे नड नाही आहे. आपण शेवटी म्हणतो ना, आता उद्या ती मंडळी येणार नाहीत कदाचित, पण श्री महाराज आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे श्री महाराज आहेतच, आणि तिसरं श्री महाराजच आहेत. महाराज महाराज महाराज, म्हणजे ह्याच्यात सगळं गुंतवून गेलं. महाराज कायम आहेत, फक्त महाराजच आहेत. महाराज माझे आहेत, सर्वांचे आहेत, महाराज आहेत. बाकी काही नसेल पण महाराज आहेत. म्हणून विचार जर केला तर हे महाराज आपल्याला शोधायचे आहेत, यांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि हे दर्शन डोळ्यांनी नाही, दृष्टीनं घ्यायचं आहे. म्हणून पांडुरंगाची दृष्टी, आपला जो नवीन हे काढलेलं महाराजांचं चित्र काढलेलं आहे, ते एका चांगलं केंद्र चालवणाऱ्या व्यक्तीला दिलं. खूप लोक आहेत, ते म्हणाले की आम्ही पादुकावाले. त्याच्यात पादुका नाही आहेत ना, तो एवढाच फोटो आहे. इव्हन तो हे मोठा फोटो काढला आहे, त्याच्यात पादुका नाही आहेत. कारण तो स्वामी समर्थांचे चित्र काढणारा माणूस आहे. त्याने पहिल्यांदा महाराजांचं चित्र काढलं आणि स्वामींनी स्वप्नात जाऊन सांगितलं. हे मला काय त्यांच्यातलं नातं आहे कळत नाही. इथे आम्ही एवढ्या फोटोवर उपासना सुरू केली होती. एक दिवस इथलेच एक ड्रॉइंगचे शिक्षक येतात. ते म्हणतात की मला काल महाराज स्वप्नात आले आणि म्हणाले मी इथे गोंदवलेकर महाराज म्हणून आलेलो आहे या परिसरात, शोधून काढ आणि तू किंवा तुझ्या विद्यार्थ्यांकडून एक मोठा फोटो काढून घे, प्रतिमा, आणि ते केंद्राला अर्पण कर. तो त्यांनी काढला होता आणि तो जरा उग्र होते महाराज. हे महाराज आल्यानंतर ते महाराज, आपण तुम्ही आता जेवायला जाल त्यावेळेला बघा, पूर्वी ज्यांनी बघितलाय तो फोटो, महाराज एवढे उग्र दिसायचे. लहान मुलं विचारायची महाराज इतके रागवलेत का? मग मी सांगायचो तू अभ्यास करत नाही म्हणून. काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे ना. महाराज रागवलेत कारण तू अभ्यास, मी करीन, पण महाराज आज हसा ना तुम्ही जरा. कुठले महाराज? ते हसणार आहेत. हा हसणार आहे मुलगा, ते महाराज. तिथेही अक्कलकोटचे स्वामी समर्थ, इथेही अक्कलकोटचे स्वामी से वामनलेले. किती चित्र काढली म्हणाले, पण महाराजांचं काढलं कुठे द्यायचं कळे ना. इतक्यात काही कारणाने फोन आला आमचे गुरुनाथ नाईक वगैरे, त्यांनी सांगितलं असं महाराजांचं चित्र आमचं केंद्र आहे की द्या ना तुम्ही. त्यांना एवढा आनंद झाला. मी चुकत नसेल तर फ्रेम सकट सहकुटुंब येऊन त्यांनी तो फोटो अर्पण केलेला आहे केंद्राला. आपण केलेला आहे तो एवढा चित्र केलेला आहे. त्याचे डोळे आहेत ना, महाराज तरुण दिसतात, दिसू देत. महाराजांचे जरा जो आर्टिस्ट आहे त्यांनी जरा फिनिशिंग टचेस दिलेले आहेत, देऊ देत ना. डोळेच पाहिजेत ना आम्हाला महाराजांच्या डोळ्याला डोळा भिडवायचा नाही, महाराजांची दृष्टी माझ्या डोळ्यातून आत घ्यायची आहे. त्या दृष्टीसाठी आहे, त्यातून दर्शन सोपं होतं. नुसत्या पाहण्याने दर्शन होत नाही, नुसत्या पादुकांनी दर्शन होत नाही, हे लक्षात घ्या. दृष्टी पाहिजे, आणि दृष्टी चिंतनातून येते. नुसतं पाहून नाही, चिंतन झालं पाहिजे. आणि मग लक्षात येईल तुमच्या की महाराजांचं जे प्रवचनांची पुस्तक आहे, त्या प्रवचनाच्या पुस्तकात महाराज एक निराळच दर्शन आपल्याला देतात. तो आपला विषय आहे. आपण सॅम्पल करताना 13 निवडले. 13 जानेवारी ते 13 डिसेंबर 12 झाले.
आणि 13वं कुठलं? उरलेले जे प्रवचन आहेत महाराजांची गुरुपौर्णिमेचे, रामनवमीची, दासनवमीची, तर त्याचं एक असे आपण 13 वाक्य निवडलेली आहेत. आजचं वाक्य काय आहे? मला ठक्कच करावं. परमेश्वराचे महाराज परमेश्वर शब्द वापरत नाहीत, भगवंत शब्द वापरतात. आणि भगवंत म्हणजे गीतेतला भगवान, हे लक्षात घ्या. गीतेतला भगवान तो भगवंत मी शब्द केले ना, ते काय सांगतात की भगवंताची लीला म्हणजे त्याची विचित्र निर्मिती. हे लक्षात घ्या. त्याची विचित्र निर्मिती हा शब्द महाराजांच्या वाङ्मयात कुठेही येत नाही. हां, भगवंताची लीला वगैरे सगळे येतं, पण विचित्र निर्मिती म्हटलं विचार करूया. मला काही गोष्टी आपण प्रत्येकाने अनुभवलेल्या असतात, त्याच्यात फार सुरेख आहे ते. बाबा म्हणल्यानंतर तुम्ही साईबाबा म्हणा, कुठलेही बाबा, आपले महाराजही म्हणा, ज्या वेळेला उपासना संपते आणि विभूती प्रसाद 100 लोक आलेले आहेत आणि त्यावेळेला उगीच गप्पा मार सुरू नयेत म्हणून सुरू होतं, परमं पवित्रं बाबा विभूतिं परमं विचित्रं बाबा विभूतिं. विचित्र एक नट आहेत मराठी, नाव सांगत नाही की लगेच तिकडं आपलं मन जातं म्हणून. त्यांनी एक सदर चालू केलं होतं, वर्षभर केलं होतं, चिवित्रा. नाव चिवित्रा. मी जरा चिंतन केलं, तो जीवनात आलेले विचित्र अनुभव, जीवनात भेटलेल्या विचित्र व्यक्ती, बघितलेली विचित्र दृश्य, याच्याबद्दल जर मी लिहिणार आहे तर विचित्र शब्द सरळ कशाला, तो चिवित्रा लिहिला तर काय बिघडलं? चिवित्रा खरंच आहे. विचित्र ही जी महाराजांची निर्मिती आहे ती भगवंताची लीला आहे महाराज म्हणतात. आता विचित्र या शब्दाचा अर्थ काय? विचित्र म्हणजे विचित्र. आता वी हा जो प्रिफिक्स आहे संस्कृतमध्ये, त्याचे निरनिराळे अर्थ असतात. वी म्हणजे विपरीत, वी म्हणजे विरुद्ध, वी म्हणजे विकृत, असं चित्र. सध्या जे चित्र आपल्या देवतांची वगैरे काढली जातात, वर्णन केली जातात, विचित्र ह्या अर्थाने आहे ते, विकार निर्माण करणारी, विकृत अशी. पण त्याचबरोबर ती विशेष आहेत, ती विविध आहे. चित्र निसर्गातली चित्र बदलत जातात, ती विचित्र लीला आहे, विशेष चित्र आहे ते. आत्ता बघा, गेल्या काही महिन्यापूर्वी आलेला सर आता निराळच दिसतं वानते. म्हणलं वानते तेच आहे, आपली दृष्टी बदललेली आहे, कारण बाजूची निसर्ग सृष्टी बदललेली आहे. सृष्टी आणि दृष्टी असं आहे की तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला की सृष्टिकोन बदलतो. ती झोपडपट्टी पवित्र वाटायला लागते, दृष्टी बदलली पाहिजे. बाय चॉईस ते त्या नरकात राहतील, ते त्या नरकात राहतात कारण तुम्ही स्वर्गात राहावं म्हणून. विचार केलात ना, दृष्टिकोन बदला की सगळी सृष्टीचाच अँगल बदलून जाईल. ती दृष्टी आपल्याला महाराजांच्याकडून पाहिजे. ती दृष्टी हे दर्शन आहे महाराजांचं, लक्षात ठेवा. आजचं जे प्रवचन आहे, आजचं म्हणजे आता 13 तारीख नाही, ते संध्याकाळी आपण बघणार आहोत. तर त्याच्यात आज तारीख आहे 9 जुलै. जुलै महिना हा गुरूंचा आहे. त्यांनी प्रवचनांच्या त्या गोसी गोखलेने अगदी हे केली, क्रमवारी केली आणि प्रत्येक महिन्याचा जो थीम आहे त्याला नाव दिलं. 1 जानेवारी नाम आहे, डिसेंबर नाम आहे, नामाचा आणखीन एक महिना आहे. 3 महिने म्हणजे जवळजवळ 90 प्रवचनं नामासाठी दिलेले आहेत. प्रत्येक प्रवचनात नाम येतच, पण ही खास नामाची प्रवचन आहे. गुरुचाही उल्लेख येतो, पण जुलै महिन्यातली 31 प्रवचनं ही खास गुरुची प्रवचन आहे, कारण जुलै महिन्यातच गुरुपौर्णिमा येते. अधिक महिना आला तर कधी लवकर येते, कधी उशीर येते. म्हणजे सर्वसाधारणपणे गणपतीचा वगैरे महिना बदलतो, गुरुचा जुलै हा महिना आहे. ते काय फार महत्त्वाचं नाही. नाम घेण्याचा निश्चय करावा, फुल स्टॉप. हे मी तुम्हाला काल सांगत होतो. तिथे बसले होते, कोणालाही माहीत नाही, ते गोसी गोखले. म्हणलं तुम्ही वाक्य दिलेले आहेत, आम्हाला सांगितलं होतं शीर्षक हे सौभाग्यवतीच्या कुंकुम तिलकासारखं पाहिजे. कपाळ आहे त्याच्यावर एवढा कुंकुम तिलक आहे, पण तिचं सगळं सौभाग्य त्या तिलकात आहे असं शीर्षक असलं पाहिजे. लेखाचं, कवितेचं, तुमची सगळी बघा ना, तुम्ही जर वाचलत ना, भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे, प्रश्नचिन्ह चालेल, उद्गार चिन्ह चालेल, पण पूर्णविराम हा शीर्षकात. ते म्हणाले तुम्ही शिक्षण क्षेत्रातली माणसं आहात, मी इंजिनियर. बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, त्याने बिलकुल वाद घातला नाही, ॲक्सेप्ट केलं. पण ह्याचा एक गंमत तुम्हाला, एक कर्नल नेव्हीतला, देव न मानणारा, आणि मला म्हणलं तुमच्यात बदल झाला का? म्हणलं खूप बदल झाला.
कशामुळे झाला म्हणजे या पुस्तकामुळे झाला. एवढं मोठं पुस्तक कोण वाचणार? मी म्हटलं मी ठेवून जातो, 4 महिन्याने घेऊन जातो. त्यांना ही जी शीर्षकं आहेत आवडली, त्यांनी ती 372 शीर्षकं म्हणजे नावं, प्रवचनाला नाव आहे ना, ती त्यांनी लिहून काढली त्यातल्या त्यात चांगल्या अक्षरात. आणि ह्या फौजीनं त्याला बॉर्डर वगैरे केली, त्याला एक कव्हर घातलं, त्याच्यावर 2 पादुका घातल्या आणि गुरुपौर्णिमेला ते मला अर्पण केलं. मला अर्पण केलं म्हणजे दिलं. महाराजांची वस्तू महाराजांनाच अर्पण असते, लक्षात ठेवा. म्हणाले माझ्यात पूर्ण बदल झाला, प्रवचनं वाचायची गरजच नाही. ही 372 आहेत, त्याच्यात सगळ्यात वाक्यच आहेत. मी तुम्हाला काही वाचून दाखवतो आणि मग लक्षात येईल तुमच्या की हे साधं वाटतं आपल्याला या गोष्टी, पण तशा त्या साध्या नसतात. नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. नंतर नाम कुठवर घ्यावे, नाम कसे घ्यावे, नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे, पूर्णविराम. नाम घेण्याच्या काहीही आड येत नाही, पूर्णविराम. भक्त आणि परमात्मा एकरूपच असतात, पूर्णविराम. हे त्यांना मी सहज म्हणलं हे काय चांगलं आहे. त्यांनी ही लिहिली वाक्य आणि म्हणाले आनंद हवा असेल तर नाम घ्यावे, पूर्णविराम. त्याच्या पूर्णविराम मी म्हणतो ते. नंतर जेथे नाम तेथे मी आहेच. महाराजांचा शोध दुसरीकडे कशाला घेऊया, नामातच घेऊया की. विचार करा तुम्ही. हे लिहिल्यावर त्यांचं जीवन एवढं बदललं. त्यांचा गुरु दुसरा आहे, नंतर गुरु दुसरा झाला रादर. हे पुस्तक म्हणाले या पुस्तकाची जी शीर्षक आहेत ती शीर्षक म्हणजे नावं प्रवचनाचे लिहून मला नवीन दर्शन झालं, माझी दृष्टी बदलली. हा मुद्दा आहे, हे लक्षात ठेवा. आता गुरु आहे, नाम घेण्याचा निश्चय करावा. गुरु सांगतो आपल्याला. आपण 4 पायऱ्या म्हणतो. पहिल्यांदा निर्णय करा, डिसिजन. नंतर निश्चय करा, डिटर्मिनेशन. नंतर निर्धार करा, रेझोल्युशन. आणि नंतर संकल्प, प्लेज, शपथ घ्या. हे सगळे आहेत ना. निर्धार, निग्रह. एक आहे निर्णय, दुसरा आहे निश्चय, तिसरा आहे निर्धार, नंतर आहे निग्रह. महाराज म्हणतात निश्चय तरी करा नाम घेण्याचा. का? मी सांगतो म्हणून. हेच उत्तर आहे, मी सांगतो म्हणून. आणि दुसरा विचार करू नका, माझ्याकडे दुसरं उत्तर आहे. जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. यत दृष्टम तत् नष्टम. जे दिसतं ते नसतं, उद्या नसतं, त्याच क्षणी ते बदलत असतं. शंकराचार्यांचं उदाहरण मला खूप आवडतं. ते म्हणाले निवांत ठिकाणी म्हणजे वारा लागणार नाही अशा ठिकाणी जर दिवा लावला तर त्याची ज्योत एवढी स्थिर असते की आपल्याला वाटतं जगाच्या अंतापर्यंत ही ज्योत चालेल. पण ज्या क्षणी तुम्ही ती स्थिर पाहत असता त्याच क्षणी तिचा संपण्याचा प्रवास चालू असतो. कारण तेल संपलं की ज्योत संपली. तेल संपत नसतं, क्षणाक्षणाला तेल संपत असतं. आपल्या जीवनातलं तेलसुद्धा क्षणाक्षणाला संपते. तेल म्हणजे फ्युअल. किती लिटर घालून देवाने पाठवले कुणास ठाऊक. कारण ह्या यंत्रारूढाने माया या म्हणले गीतेत. आपल्याला यंत्रारूढ म्हणलेलं आहे. माणूस आहे, देह हे यंत्र आहे आणि त्या यंत्रावर आरूढ झालेला माणूस आहे. पण ते यंत्र मी फिरवतो, भ्रमवतो. दिशा त्याला उत्तरेकडे त्याला दक्षिणेकडे घेऊन जातो, भ्रमवतो, भ्रम निर्माण करतो आणि भ्रमण करायला लावतो. याच्यासाठी इंधन कुठलं? माया. मायेचं इंधन घालून देहात हे जे यंत्र आहे, यंत्रारूढानी भूतानी. सगळेजण यंत्रारूढ आहेत, पण माणसाला कळतं, कुत्र्याला कळत नाही. एवढं मी ठरवतो. हे मायेचा जो पती आहे तो जर तुम्ही तुमचा केला तरच माया जाणार आहे. मायेचा पती, मायाधीश, मायाध्यक्ष म्हणजे गुरु, ज्यांची आपण उद्या उपासना करणार आहोत. तर ते गोसी गोखले हे सगळं हे लिहिल्यानंतर कितीतरी तुम्हाला सांगतो ह्याच्या त्यांनी आपला प्रवचनाचा अनुभव म्हणून लिहिलेला आहे. ते लेख आहेत प्रवचनाचे. आणि हे जे प्रवचनाचे लेख आहेत त्याच्यावरून प्रवचनाचे संकलन नाही नुसतं, त्याच्यावर संस्करण झालेलं आहे. काही ठिकाणी बदल करावा लागलेला आहे. आणि ते बदल वगैरे त्या सगळ्यात बाबा आपल्याला दिसतात. बाबांनी याच्या प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. 2-3 निरनिराळ्या आवृत्तीच्या वेळेला त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत, त्या या आवृत्तीत आहेत. बाबांनी महाराजांचे व्यक्तिविशेष लिहिलेलं आहे. म्हणजे महाराज हे कसं कॅरेक्टर होते, कॅरेक्टर म्हणजे पात्र या अर्थी बाबांनी लिहिलेलं आहे. म्हणून याच्यावर सगळीकडे बाबांचा इन्फ्लुएन्स दिसतोच. पण कधीकधी महाराजांचं वाक्य हे विचित्र आहे सगळं. मग आता विचित्र काय, आपण विचार करायला लागलो की विशेष चित्र आहे ना ते विचित्र आहे.
भगवंताची लीला आणि माणसाची लीला. माणसाने जी विचित्र आश्चर्य निर्माण केलेले आहेत त्याच्यात मग चीनची भिंत आली, ताजमहाल आला, पॅरिसमधला आयफेल टॉवर आला, तो पिसाचा जो झुकता मनोरा आला, हे सगळे आश्चर्य आहेत, मॅनमेड वंडर्स. पण विचित्र लीला, कुरूप कोकिळ आहेत, पंचम, काय आवाज कोकिळेचा, कुरूप आहे. सुंदर मोर, पिसावरचे डोळे, आकर्षक. आकर्षक म्हणजे असे शत्रूला आकर्षून घेतात आणि मोराला मारून टाकतात. मोराला त्या डोळ्यांचा काही उपयोग नाही, फक्त आत्मविनाश. सुंदर डोळे मोराचे. एरवी मोराला आपण हेच म्हणतो ना, पीकॉक अँड पी हॅन, कोंबडाच आहे तो, म्हणून त्या डोळ्यांनीच बघत असतं. मोराला सौंदर्य दिलं, आवाज नाही. कोकिळेला सौंदर्य नाही पण आवाज दिलेला आहे. वरून कोसळणारा प्रपात म्हणजे धबधबा, त्याचे उडणारे तुषार, सकाळ संध्याकाळ, सूर्योदय सूर्यास्ताला आकाशात दिसणारे ते रंग, ज्याला संधी प्रकाश म्हणतो, हे विचित्र नाही तुम्हाला वाटत? कल्पना करता येणार नाही अशा पलीकडच्या ह्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही मॅनमेड वंडर्सच घेऊन बसलेला आहात. अरे माणूस हेच केवढी विचित्र अशी लीला. विचित्र म्हणजे क्षणाक्षणाला विशेष चित्र बदलतं. माणूस आज करेल ते उद्या करेल असं नाही, चांगलं करेल वाईटही करेल, पण तो बदलत असतो. हे बदल नाही ना, तो हा जो प्रिफिक्स आहे त्याला उपसर्ग म्हणतात. विविध, विविधता, हे क्रियेत दिसतं महाराजांच्या. मग आणखीन एक 1-2-3 उदाहरणं दिलेली आहेत. पण हे वाक्य आता इथे जे दृश्य असते ते आज न उद्या नाश पावते, पण दृश्यातून मनाला काढून घ्या. बाबांनी शेवटी म्हणजे जो 4 भाग आहे, 3रा भाग आहे विशेषतः अध्यात्म संवादचा, त्याच्यात ते सांगतात किती दृश्याला चिकटलं आहे. अजूनही आपण दृश्यातच रमतो. अजूनही माझी बायको मला दिसते, सुंदर आहे, उपयोगी आहे, म्हणून मला ती आवडते. अपघातात सापडली आणि झाला, एक पाय गेला, उकळतं तेल उसळलं, चला चेहरा विद्रूप झाला, मला आवडणार आहे का ती? मला आवडणार आहे का? बाहेरच्या दृश्यात चिकटला तर ते आवडणारच नाही आहे. मला बायको गुणांसाठी आवडली पाहिजे, पण आत्मनस्तु कामाय प्रिया प्रियम भवे, हे याज्ञवल्क्य सांगून गेलेले आहेत. पण त्याचे 2 अर्थ आहेत. एक प्रपंचातला अर्थ आहे, दुसरा परमार्थातला अर्थ आहे. प्रपंचातला मला माझी बायको माझ्यासाठी आवडते. तिला ज्यावेळेला चांगली साडी घेऊन मी फिरायला घेऊन जातो त्यावेळेला लोकांच्या नजरा एक तिच्यावर आणि एक माझ्यावर असते. काय माकडाला सुंदरी मिळालेली आहे, हो की नाही? त्यांना ते दिसत असते, ह्याची मला जाणीव आहे. मला बरं वाटतं माझी बायको सुंदर आहे. माझ्यासाठी मला माझी बायको पाहिजे, तिच्यासाठी नको. तिच्यात जर काही कमी झालं, तिचे गुण आहेतच किंवा जरी तिचा चेहरा जळला तरी तिला स्वयंपाक चांगला करते, तो आता अधिक चांगला करेल. ती चांगली एम्ब्रॉयडरी करते, आता अधिक चांगली करेल. पण गुणांसाठी बायको मला आवडतच नाही. मला बाहेरचे जे दृश्य आहे त्याच्यासाठी आवडते. दृश्यातून सुटल्याशिवाय आनंद नाही. दृश्य जे दिसतं ते, म्हणून म्हणतात भगवंताच्या अधीन असते. म्हणून तुम्ही काय करा, जी गोष्ट घडते भगवंताच्या इच्छेनेच घडते. इंद्रधनुष्य दिसलं, हा भगवंताची इच्छा. ढग आले, इंद्रधनुष्य दिसलं नाही, भगवंताची इच्छा. भगवंताची इच्छा हा असा एक अकाउंट काढा की ज्याच्यात चांगली घटना, मुलगा झाला, चला भगवंताची इच्छा. मुलगा मेला, भगवंताची इच्छा. बघा तुम्ही. आणि दुसरा कुठलाही शब्द तुम्ही घालू शकत नाही. तुकाराम घालू शकतो. मुलगा झाला, पांडुरंगाची कृपा. मुलगा मेला, पांडुरंगाची कृपा. असं मी म्हणलं तर लोक म्हणतील याच्या डोक्यावर परिणाम झाला. मुलगा गेला आणि पांडुरंगाची कृपा म्हणतो, तेच आहे. इच्छा शब्द चांगला आहे. झाला इच्छा, गेला इच्छा. मुलगा पहिला आला, इच्छा महाराजांची. मुलगा नापास झाला, त्यांची इच्छा. एका शब्दाचा अकाउंट उघडायचा आणि मग सहज जगता येतं. म्हणून काय सांगितलेलं आहे, आपला देह दृश्यच आहे पण चालवणारा भगवंत आत आहे. चालवणारी व्यक्ती नेहमी आत असते, चालवणारी शक्ती बाहेर असते. हे कसं? दारासिंग आहे, गाडी बंद पडली, आतून किती त्याने धक्का दिला, पैलवान आहे ना तो, गाडी हलणार आहे का? नाही. बाहेर आला आणि त्यांनी नुसतं असं केलं, गाडी हलली. बाहेरून त्याला शक्ती पाहिजे. नाही पण पेट्रोल टँकमध्ये असतं ना? नाही, पेट्रोलमध्ये शक्ती आहे, पेट्रोल टँकमध्ये नाही. त्या पेट्रोलमधली शक्ती जी आहे, ज्याला आपण कंबस्शन वगैरे, तो इग्निशन वगैरे शब्द वापरतो. तुम्ही ते गुर्र करून गाडी सुरू होते. पेट्रोल असेल तर, डिझेल असेल तर. पाणी घातलं तर गुर्र करून काहीच होणार नाही, ड्रूच होणार नाही. हे लक्षात घ्या. म्हणून तिथे फ्युअल जे आहे
ते त्याच प्रकारचं फ्युअल आहे. माझ्यात फ्युअल कुठलं? माया हे फ्युअल घातलेलं आहे आपल्यात परमेश्वराने. आणि माया म्हणजे नसतं तसं दिसतं, असतं तसं दिसत नाही, आणि जे दिसतं ते विचित्रच दिसतं. हे 3 गोष्टी आहेत. तुम्हाला सांगतो ना, घडलेला प्रसंग आपल्या आजूबाजूला घडत असतात. एक मुलगी आपल्या मावशीला पोचवायला आली. मावशी 15 दिवस होती. ती मावशीला इतकी अटॅच झाली की आई जिवंत होते पण माय मरो पण मावशी जगो, इतकी ती मावशीशी झाली होती. मावशी मी तुला पोचवायला येणार, काही हरकत नाही. सुट्टीच्या दिवशी मावशी गेली. ट्रेन. आता हिने बाबांना विचारलं, बाबा हे 2 रूळ आहेत की नाही? पुढे गेल्यानंतर 1 रूळ कसे दिसतात? बाबा म्हणाले दिसतात म्हणून दिसतात, कारण बाबांना मावशीला पोचवायचं, गाडी यायची, हे सगळं होतं. हे रूळ पुढे 1 रूळ होतो. मावशीची ट्रेन सुटली, ही मुलगी रडायला लागली. इथे 2 ट्रेनवरून गाडी जाते, तिथे एका रुळावरून पडणार नाही का गाडी खाली? कल्पना करा. ती एवढी त्याच्याशी आयडेंटिफाय झाली, इतकी एकरूप झाली की ती रडायला लागली. पण वडील हुशार होते. तुला तिथे एक रूळ झालेला दिसतो ना, आपण तिथे जाऊया. ती म्हणाली इथे 2 रूळ आहेत की, पण पुढे 1 रूळ दिसतो, तिथे जाऊन बघूया. असं 3-4 ठिकाणी गेल्यानंतर ती म्हणाली की जे दिसतं ना ते माया आहे, दिसतं तसं नसतं. मुलगी फसली कारण मुलगी अज्ञानी आहे. तुम्ही फसतच राहणार आयुष्यभर. दिसतं तसं ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, अशी वाक्य पूर्वी भिंतीवर लिहिलेली असायचे. चकाकते ते सर्व सोने नसते. सोन पितळ नावाचा एक धातू आहे. पितळाला सोन्याचं प्लेटिंग करतात आणि तो सोन्यापेक्षा चमकदार दिसतो. सोनार ओळखतोय, सोनं नाही आहे, सोन्याचं प्लेटिंग दिलेलं पितळ आहे, त्याला सोन पितळ म्हणतात. हे सोन पितळ सोन्यापेक्षा जास्त चकाकतं आणि सोनं नाही आहे. विचार करूया, आत आहे ना तोच आहे. पेट्रोल नुसतं पेट्रोल नाही, पेट्रोलच्या आत जी शक्ती आहे जी पाण्यात नाही आहे, जी दुधात नाही आहे. म्हणून पाण्या दुधावर चालणार नाही गाडी. आणि पाण्यावर जरी गाडी चालली तरीसुद्धा पाण्यात जे हायड्रोजन ऑक्सिजन आहेत त्याच्यावर चालते. आत आहे, शक्तीचं केंद्र आत आहे. आत्ता मी बोलतोय, आत आहे केंद्र. मी विचार करतोय, आत विचार आहे, आतून बाहेर, आतून बाहेर, आतून बाहेर. ही जी माझी अभिव्यक्ती आहे तीच माझी खरी संस्कृती का माझा परिचय आहे. व्यक्ती कशी आहे बघा ना, ती चालते कशी, ती बोलते कशी, ती वागते कशी, ती प्रतिक्रिया कशा व्यक्त करते, त्यावरून व्यक्ती कशी आहे ते ठरतं. व्यक्तीची अभिव्यक्ती करण्यासाठी शिक्षण आणि उपासना. अभिव्यक्ती म्हणजे काय? चांगली नाही, सुंदर पद्धतीने तो व्यक्त करतो, कुणाचं मन दुखवणार नाही. आत्ता एक गमतीदार प्रसंग घडला नाही, डॉक्टर वहिनी आलेत म्हणून सांगतो. त्या आल्या, सकाळपासून लोक आहेत. माझा तो लेख लिहायचा राहिला होता, तो पुरा होत नव्हता. हे सगळे लोक येत होते आणि त्या आल्या. त्या काही नेहमी येतात असं नाही. दार उघडं होतं म्हणून त्या आत आल्या. आणि मी काय म्हणलो, दार उघडं राहिलं ना की पंचमहाभूत आत. त्या म्हणाल्या मी महाभूत. मी म्हणलं, त्यांनी ऐकलं नसेल, तुम्ही साधं भूत आहात. पंचमभूत म्हणजे 4 भूतं येत आहेत, 5वं मी, हे म्हणलं मी त्यांना. 4 भूतं म्हणजे अनिल सामंत वगैरे हे सोडा, ते महाभूत येत आहेत. हा सगळा जो प्रकार होता ना तो विनोद होता का? एका बाजूने विनोद होता, दुसऱ्या बाजूने नाही. मी तुम्हाला एका फादरची गोष्ट सांगतो. द बॅलड म्हणजे पोवाडा. बॅलड ऑफ फादर गिलिगन. फादर गिलिगन नावाचा एक अत्यंत प्रेमळ, फादर म्हणजे पादरी, धर्मोपदेशक ख्रिश्चनांचा आहे. तो एका अशा गावात आहे की जिकडे सगळीकडे माउंटन आहे, घोड्यावरूनच जावं लागतं. हा काय काय आहे त्या गावात? तो प्रीस्ट आहे, चर्चमध्ये त्यांना प्रार्थना सांगतो. कुणी मेलं तर तो त्यांची मृत्यूचं काय म्हणतात, सॅक्रामेंट म्हणतात, ते म्हणतो. कुणी जन्मलं तर तो ते मंत्र म्हणतो. बाप्ताईज करायचे, नाव ठेवायचं त्यावेळेला तो ते मंत्र म्हणतो. पीक चांगलं शेतात आलं तर त्या पिकाला तो आशीर्वाद देतो. तुम्ही जर हाऊस वॉर्मिंग म्हणजे आपला गृहप्रवेश, त्यावेळेला तो येतो आणि म्हणतो की ब्लेस दीज पीपल वगैरे वगैरे. तो वैद्य असतो, तो वकील असतो, तो इंजिनियर असतो. त्या गावाच्या दृष्टीने घर बांधायचं आहे, फादर कसं बांधूया, आम्ही सिमेंटनी बांधूया का, दगडाने बांधूया का, मातीनंच बांधूया वगैरे वगैरे सगळे त्याला. आणि तो सांगायचा विचार करून. मुख्य म्हणजे तो गावाचा डॉक्टर होता, वैद्य. प्लेगची साथ आली. प्लेग म्हणजे इथे मरून पडला, तिथे मरून पडला, तिथे मरून पडला, तिथे मरून पडला. अक्षरशः लाखो लोक मरायचे प्लेगमध्ये. त्या भागात प्लेग आलेला आहे. फादर, माझ्या वडिलांना प्लेग आलेला आहे, येतो. तितक्यात वाटेत, फादर माझे वडील गेलेले आहेत. फादर त्यांना स्मशानात म्हणजे त्यांचं बेरियल ग्राउंड पोचवलेलं आहे, तिथे या तुम्ही.
इकडे या तुम्ही, इकडे या तुम्ही. आणि तो जायचा. एक दिवस इतक्या ठिकाणी त्याला व्हिजिट्स कराव्या लागल्या की ज्या वेळेला फार सुंदर वर्णन आहे. क्रिकेट्स म्हणजे बीटल्स म्हणजे रातकिडे. तो खुर्चीवर बसला, रिक्लायनिंग चेअर, वोल्टेअर आपण म्हणतो ते, आराम खुर्ची. त्यांनी डोळे मिटले त्यावेळेला रातकिडे किरकिरत होते. आणि मध्यंतरी लोक आले, त्यांनी दार ठोठावलं. तो म्हणतो की नो, मावरोन मावरोन दीज पीपल आर डाईंग. मावरोन म्हणजे ते शब्द आहे, त्या कवितेतला शब्द, की देवा देवा ही माणसं किती मरत आहेत, आणि आता मी मरेपर्यंत जाऊ का ह्याला त्याला त्याला करायला. पहाटेला त्याला जाग येते. तो म्हणतो मी झोपलो त्यावेळेला रातकिडे किरकिरत होते, उठलो त्यावेळेला पक्षी किलबिलत होते. सुंदर वर्णन आहे. आता उठल्यानंतर शेजारी म्हणतात, अहो ती मुलगी आई 3दा येऊन गेली तुमच्याकडे, ती दूर राहते, त्यामुळे 3दा येऊन गेली. माझं असं मी इतका थकलो होतो की मला काहीही नाही. त्यावेळेला तो गुडघ्यावर जातो आणि म्हणतो, गॉड, माय बॉडी स्पेक नॉट मी. हे पंचमहाभूत वगैरे होतं ना, माझी बॉडी बोलली होती, मी बोललो नव्हतो. कारण विनोद म्हणून मी कोणाला महाभूत कशाला म्हणू, नाहीच म्हणणार मी. पण माय बॉडी स्पोक. माझं शरीर थकलेलं होतं, विश्रांती पाहिजे होती, हातातली 1-2 कामं इनकम्प्लीट होती, आणि ती कामं 2, 3, 4 व्यक्तींवर अवलंबून होती. हे सगळं मनात असताना आल्या त्यावेळेला माय बॉडी स्पोक नॉट मी. शरीर बोललं, मी नाही बोललो, असं तो देवाला सांगतो. आणि मग तो आता गेला पाहिजे. घोडा काढतो आणि त्या मुलीच्याकडे जातो. ती दार उघडते आणि म्हणते, फादर यू कम अगेन, पुन्हा आलात तुम्ही. हे आपल्याकडच्या सेना नवीची गोष्ट आहे. तो मी पहिल्यांदाच येतो आहे आणि आय एम व्हेरी सॉरी. नाही नाही, तुम्ही आलात त्यावेळेला वडील शेवटचे श्वास, त्यांची मान तुम्ही मांडीवर घेतलीत, शांतपणे त्यांना तुम्ही कुरवाळलं, शांतपणे तुम्ही ते मंत्र म्हणले, शांतपणे वडिलांनी तुमच्या मांडीवर डोळे मिटले, नंतर शांतपणे तुम्ही आमच्याबरोबर त्या सेमिटरीपर्यंत आलात, म्हणजे त्यांचं प्रेतागार. आणि तिथे आल्यानंतर शांतपणे तुम्ही त्यांचं बेरियल, त्या खड्ड्यात ती पेटी पुरतात, ते सगळं केलं की तुम्ही आता पुन्हा कशाला येता तुम्ही. त्यावेळेला तो म्हणतो, गॉड, मी झोपूनच पडलो होतो रे, पण तुला कळलं की माझं शरीर एवढं दमलेलं आहे, म्हणून तू गेलास माझ्याऐवजी. मी आत्ता आलेलो आहे. यू कम अगेन म्हणजे पहिल्यांदा कोण आलं होतं? देव फादरचं रूप आणि फादरचे कपडे घालून गेला होता. जसा पांडुरंग सेना न्हाव्याची ती धोपटी, आणि सेना धोपटी म्हणजे बॅग, पूर्वी घरोघरी जायचे ना न्हावी, हे सलून वगैरे असे नसायचे, त्या बॅगेत सगळी त्यांची साधनं असायची आणि त्याला धोपटी म्हणायचे. ती धोपटी घेऊन गेला पांडुरंग. आणि तो बादशाह म्हणतो सुद्धा, आज तू जरा तेजस्वी दिसतो. कोणाला म्हणतो? सेना न्हाव्याला. हे नाही, मी नेहमीचाच आहे वगैरे सगळे. आज तू किती कौशल्याने रे, दाढी करायची नसते, त्यांना दाढी असते, ट्रिम केलेली आहेस, मला कळलं सुद्धा नाही. आणि पुढे आरसा दाखवल्यानंतर आज मी किती सुंदर दिसतोय आणि तूही किती तेजस्वी दिसतोय सेना. मी प्रसन्न झालेलो आहे. रोज मी तुला 1 गोल्ड कॉईन देतो, आज 2 गोल्ड कॉईन देतो. आणि सेना निघून गेला. इकडे एकादशीची आहे म्हणून सेना न्हाव्याच्या बायकोला त्यांनी सांगितलं होतं, पांडुरंग आला तरी मला उठवायचं नाही. जसं पुंडलिकाने, पांडुरंग जरी आला तर मी एकादशीची पांडुरंगाची पूजा करतोय. माझा पांडुरंग काय पंढरपूरचा आहे काय? माझा पांडुरंग आतला आहे आणि त्याची उठवायचं नाही. राजाला शेजारचा राजा भेटायला येत होता म्हणून त्याला दाढी वगैरे ट्रिम केलेली पाहिजे होती. त्या सेनाला बोलवून आणा. सेना त्याचा नेहमीचा न्हावी होता, आवडता न्हावी होता. ती म्हणाली की आज काही आत्ता मी उठवणार नाही, आज एकादशी आहे. त्यावेळेला ते गेले परत. राजाने सांगितलं पुन्हा जाऊन त्याला आणा. आणि आता आले नाहीत, उचलून आणा, त्याला उचलून आणा. त्यावेळेला सैनिक जातात आणि इकडे सेना येतो. मग सैनिकांना बोलवतात, नाही सेना पोचलेला इकडे. तो पांडुरंग आहे. पांडुरंग सेना पांडुरंगाची पूजाच करतोय, तो ध्यानच करतोय. हे पांडुरंगाने हे सगळं नाटक केलं. आणि ज्यावेळेला सेना न्हावी परत आला, बादशाह खावीन जरा माफ करा, पण मी काय करू, मला पांडुरंग सोडतच नव्हता. ते म्हणाले खोटं कशाला बोलतोयस, तू पुन्हा कशाला आलात, माझी दाढी झालेली आहे सगळी, तू पुन्हा कशाला आलात. तो म्हणतो रागवू नका, मी आत्ताच येतोय. नाही नाही म्हणले, मी तुझं कौतुकही केलं, तू तेजस्वी दिसतोय, तू माझी सुंदर दाढी केलीस, त्याच्याबद्दलही मी तुला कॉम्प्लिमेंट्स म्हणजे मी तुला धन्यवाद दिले,
आणि इतकंच नाही, मी 2 गोल्ड कॉईन दिली, ती तू या धोपटीत ठेवलीस, या बॅगेत. उघडून बघतो तर खरंच तिथे 2 गोल्ड कॉईन्स आहेत. मग तो जातो की म्हणतो की पांडुरंगा, माझ्यासाठी तू आलास रे. तो सुलतान काय विचारतो माहिती आहे, तुम्हाला भगवान आया था, मेरी दाढी मनाने केली आहे. अरे सेना, मी तुला नमस्कार करतो की काय अधिकार आहे तुझा, तुझ्यासाठी भगवान जातो. तो म्हणतो खावीन म्हणजे हुजूर, माझ्यापेक्षा तुमचा अधिकार मोठा आहे, कारण तुमची दाढी केली की माझ्या भगवानाने, माझ्या पांडुरंगाने तुमची दाढी केली. असे सगळे भक्त भगवंत आणि त्यांची नाती आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण का की बऱ्याच वेळेला नाम घेताना कुणी नाही कुणीतरी येतं, कुणी ना कुणीतरी येतं. आणि कधी कधी आपल्याला कुणीतरी आलेलंच पाहिजे असतं, कंटाळायला दिसतो नाम घ्यायला. ठरवले 13 माळा केल्याशिवाय उठणार नाही, पण 12च होत नाहीत तर 13वी कशी होईल सांगा, ही माझी अडचण आहे. अशा वेळेला बेल वाजली का गं दाराची? नाही, शेजारच्यांची वाजली. त्यावेळेला लँडलाईन होता. फोनची रिंग वाजली का? आपला फोन मेला आहे, माहीत आहे ना, म्हणजे डेड झाला आहे, हे बायको सांगते. त्याला देवळातली बेलसुद्धा आपल्या दारावर आले, कोण बेल वाजवते? तुम्ही बेल घाला, ओम नमः शिवाय म्हणत. सोमवार आहे, शंकराची पूजा करताय, प्रदोष करताय, आणि या बेली काय ऐकताय? बेल घाला, बेल. त्याला नाहीच, त्याचं मनच नाही आहे त्या ह्याच्यात जपात. असं होतं. मग आपले जे हे आहेत श्री सद्गुरू लीलामृतकार, त्यांनी 7व्या अध्यायात सांगितलेलं आहे की जप करताना पितामह आले तरी उठू नका. ते फार सुसंस्कृत आहेत. त्यांनी पितामह शब्द वापरला. पितामहाचा अर्थ काय माहिती आहे ना? बापाचा बाप आला तरी उठू नका. बाप तर सर बापाचा बाप, आजोबा, पितामह. म्हणजे जप करत असताना पितामह आले तरी उठू नका. आपण उठायला तयारच आहोत. हां, आणि का माहिती आहे ना, उठण्यात मजा वाटते म्हणून आपण बसतो बऱ्याच वेळेला. काय बरं वाटलं, रिलीफ. स्वामी राम सुखदासांनी एका तरुणाला सांगितलं, यू वॉन्ट पीस ऑफ माइंड, राईट नाऊ सिट इन द कॉर्नर अँड चांट 13 मालाज ऑफ श्रीराम जय राम जय जय राम. तरुण बसला तिथे आणि त्याला खरंच बरं वाटलं. एकतर तो माहोल स्वर्गाश्रमाचा, एकतर स्वामी राम सुखदासांची उपस्थिती, बाजूचे इतर सगळे साधक, त्याला खूप बरं वाटलं. 13वी माळ झाल्याबरोबर तो पळत आला, स्वामीजी माला लेलो. क्या आनंद था. त्यावेळेला म्हणतात, मूर्खा, 13 माळा झाल्यावर आनंद मिळत होता, 14वी का नाही केलीस, 15वी का नाही केलीस. लगेच 13 महाराजांचं आपली कॉन्ट्रॅक्च्युअल उपासना असते. कॉन्ट्रॅक्ट करतो महाराजांची, एवढं करेन तेवढं करेन. महाराज म्हणतात एवढं तेवढ्यापेक्षा निश्चय करा, कोणत्याही परिस्थितीत नाम घेईल. पुढे काय सांगितलेलं आहे की आपला देह जर दृश्य आहे तर तो उद्या नसणारच आहे, देह बदलणारच आहे. देहाचे चोचले, देहाचे लाड, देहाचं कौतुक किती करणार. म्हणून काल देव मढला आहे आणि तुम्ही त्याला मढवलं आहे. कालच्या ह्याच्यात वाक्य होतं ना, देव मढला आहे, काय दागिन्यांनी मढला आहे आणि तुम्ही त्याला मढवलं आहे. ह्याच्यात मढ शब्द महत्त्वाचा आहे ना. मढ, तुम्ही काय ती मूर्ती हे केली, मूर्तीत जिवंत कुठे? मूर्तीच्या आत चैतन्य असलेले महाराज आहेत आणि त्याला तुम्ही काय दागिने घालणार आहात? समर्थांनी सरळ सांगितलेलं आहे, वस्त्रे अलंकारे शृंगारे शरीर, चातुर्य शृंगारे अंतर. किती सोपं आहे. बुद्धी असेल, भक्ती असेल तर अंतरंग, त्याची अंतरंगाची, ज्याला आपण म्हणतो ना की आता डेकोरेशन करायचं आहे, इनर अंतर सजावट करायची, आतली सजावट आहे, बाहेरची नाही आहे. आणि मला कधी कधी फारच मजा वाटते, हे अंतर सजावट करणारे हजारो रुपये घेतात. हो, एक भिंत आहे, बाहेरून रंगवायचे, त्याला रंगारी म्हणायचं, आणि इकडे हा इनर डेकोरेशनवाला, त्याच भिंतीची आतली बाजू. मग त्या बिचाऱ्याला दिसावडा आम्ही 500 रुपये देतो, हा पर स्क्वेअर मीटरला 5000 रुपये घेईल तुमच्याकडून. हा रंग, हा सोफा, हा पडदा, त्याची ही कव्हर्स मॅचिंग, इंटिरियर डेकोरेशन. इंटिरियर आत आहे, बाहेर नाही आहे. नाही तर भिंतीची बाहेरची बाजू रंगारी आणि आतली बाजू इंटिरियर डेकोरेटर. फसवणूक आहे. भिंतच आहे, ती भिंतच आहे. आतली माझी सजावट झाली पाहिजे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार किंवा आनंद. मन, बुद्धी, चित्त 3च थर धरा ना, ते सजवले पाहिजेत. ते कसे सजवायचे? महाराज काय सांगतात की अनुसंधान.
सतत त्याच्या स्मरणात राहा आणि स्मरण करण्यासाठी नाम. मी परत सांगितलं आहे, जपाचा निश्चय करा नाही आहे, नाम स्मरण करण्याचा, नाम घेण्याचा निश्चय करा. महाराज नाम आणि स्मरण हे दोन्ही अमूर्त आहेत, त्याला फोटो काढता येत नाही. सेल्फी तुम्ही करता आजोबांची, ती आजोबांच्या देहाची करता. आजोबांची माळ बघा रुद्राक्षाची, काय सुंदर आहे, पॉलिश केलेली. कारण आजोबांनी फर्निचरला पॉलिश केलं, त्या सुतारला सगळ्या 2 माळा आहेत पॉलिश करून दिली. सगळं जसं फर्निचर तशा जपमाळा पॉलिश तो बिचारा करून देतो, कॉम्प्लिमेंटरी. याचे पैसे मी घेणार नाही. आणि हे आजोबा सगळ्यांना सांगतात, कशा दिसतो मी, म्हणजे काय ती रुद्राक्षाची माळ, त्याची सेल्फी काढता येते, त्याचा फोटो घेता येतो. जपात रंगलेले आजोबा कसं सांगणार, जपात रमलेली आजी कसा फोटो काढणार. वाचन करणारा विद्यार्थी करा, तो वाचतो त्या पुस्तकाचा फोटो काढा. वाचन करणारा विद्यार्थी त्याचं जे एकाग्रतेचं चित्र कसं काढणार तुम्ही, नाही काढता येणार. हे विचार करूया. म्हणून ज्यावेळेला सांगितलं की वात्सल्याचे चित्र काढा, चित्रकारांची हे होती स्पर्धा. आता वात्सल्याचं चित्र काढायचं म्हणजे कुणीतरी सांगितलं की घरट्यात ती चिमणी येते आणि ती चोची करून त्याची पिलं आहेत आणि पिलांना ती भरवते. वात्सल्य म्हणजे मदर्स लव, आईचं. वत्स म्हणजे पिल्लू, त्या पिल्लावर असलेलं प्रेम, वात्सल्य. दुसऱ्याने गाय आपल्या ह्याला पाजते आहे आणि ज्यावेळेला दूध पीत असतं वासरू, त्यावेळेला गाय नेहमी त्याचं अंग प्रेमाने चाटत असते. तर तिलाही बरं वाटतं ना, दोघांनाही बरं वाटतं. दूध पिताना आईला बरं वाटतं, मुलाला बरं वाटतं. आईचं तोषण होतं तुष्टी आणि मुलाचं पोषण होतं पुष्टी. मुलाला पाजणं ही एकाच वेळेला तुष्टी आणि पुष्टी दोन्ही आहे. पुष्टी म्हणजे नरिशमेंट, पोषण, आणि तुष्टी म्हणजे जॉय, एन्जॉय, दोन्ही आहे. दोघांनाही बरं वाटतं. दोघांनाही बरं वाटलं ना तरच तो अनुभव आध्यात्मिक असतो. गुरुला बोलताना बरं वाटते, शिष्याना ऐकताना बरं वाटते, गुरुला डेमो करून दाखवताना वाटतंय आणि त्यांना बघून स्वतः करताना आनंद आहे. आनंदच पाहिजे. महाराज म्हणतात आनंदाशिवाय दुसरा शब्द नाही आहे. आणि म्हणून सांगितलं देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख नाही. प्रारब्धाला देह लागतो. माझी देहबुद्धीच गेली तर प्रारब्ध मला काय त्रास देणार आहे, हा विचार आपण दररोज बघतो. कारण महाराज समजायचे म्हणजे प्रारब्ध समजायचं. आणि प्रारब्ध म्हणजे कुणालाही चुकलेलं नाही. महाराजांनी सांगितलं संत आणि भगवंत दोघांनाही प्रारब्ध चुकलेलं नाही. कृष्णाला जन्मावं लागलं तुरुंगात आणि रामाला जावं लागलं वनवासात, त्यात त्यांचा काय दोष होता, प्रारब्धाचे भोग होते, प्रारब्ध. मग भगवंताला चुकलं नाही. ज्ञानेश्वरांचे किती हाल केले, तुकारामाला किती त्रास दिला, सगळ्यांनी दिलं, त्यांचं प्रारब्ध भोगलं त्यांनी. म्हणून प्रारब्ध देहाचं आहे, ते आनंदात कसे राहिले. आणि खरंच मग देहबुद्धी मेल्यानंतर प्रारब्धाची दंशच करण्याची शक्ती नांगी तोडली जाते. प्रारब्ध दंश करू शकत नाही, कारण नांगी नाही, विष काढून टाकलेलं आहे. सापाचे जे दात असतात विषाचे, ते दात काढले की सापाला दात असले तरी जास्तीत जास्त चावेल, विष कुठे आहे. शंकर प्रत्येक शूटिंग करताना देवोंके देव महादेव हे दात काढलेत ना त्याचे बघावर, हे आमचे शंकर हे करणारे. पोट सुटलेले वगैरे, पोट सुटलेला हनुमान आणि पोट सुटलेला शंकर, ती सिरियल बघू नका. सिरियल शंकर आणि हनुमान म्हणजे कुठेही चरबी नाही, नॉट एन आयोटा म्हणतात, कण, अ पार्टिकल ऑफ फॅट ऑन देअर बॉडी. तर ते तसे असतात. तरीही घाबरायला लागले शंकर, म्हणून आता काय असतात, स्प्रिंगचे लाकडी असतात, ते हलतात. याने हल्ले की तुम्हाला जिवंत वाटतं, हा असा बसला की कुठला नाग हलतोय. ही गंमत आहे. पण ठीक आहे, उगीच भलत्याच्या सांगण्याला भूलू नका. जो नामाबद्दल सांगेल तिथेच जा. नामाबद्दल वाईट बोलेल तिथून मधूनच उठा. एकदा असे मधून उठलेले लोक आहेत, पण त्यांचेही फॉलोअर्स आहेत. त्यांनी सांगितलं की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या म्हणणारे शंकराचार्य मूर्ख उठले दोघंजण. महालक्ष्मी मंदिर पणजीतून आले आणि म्हणाले सर काहीतरी चांगलं सांगा, डोकं भणभणलंय. शंकराचार्यांना मूर्ख म्हणाले ते. म्हटलं शंकराचार्यांना म्हणलं ना, तुझ्या वडिलांचं नाव फक्त शंकर आहे, आचार्य नाही. तुझ्या बापाला काही त्यांनी शिवी दिलेली नाही आहे. पण चांगलं काय असेल तर आपण त्याचं प्रवचन वाचूया. म्हणून त्या दिवसाचं प्रवचन वाचलं आणि ते दोघंजण एवढे शांत होऊन गेले. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या असा अर्थ आहे का? शंकराचार्य मिथ्या म्हणजे काही खोटं म्हणतात का? आणि मग उदाहरणाची, माझी बायको खरी आहे,
तिला त्रास दिला तर ती मला थोबाडीत मारते, हे सगळंच खोटं का? कल्पना करा. अरे माझी बायको आहे ना ती मिथ्या आहे, म्हणजे अनित्य आहे, कालची बायको आज नाही आहे. तिचं प्रवचनाला वगैरे जायला लागली ना आणि माझ्याकडून चूक झाली आणि मी गाल पुढे केला तर ती कुरवाळेल, कारण मी आता प्रवचनाला जाते, मी बदलली आहे. ती बदलते. ही जी विचित्र निर्मिती आहे ना ती महाराजांचं आहे, भगवंताची लीला आहे. लीला आणि क्रीडा दोन शब्द लक्षात ठेवा. एकच इव्हेंट आहे सध्याच्या भाषेत, रास. रास म्हणजे धान्याची रास नाही आहे. रस या शब्दाचं अनेक वचन रास. जसं नर या शब्दाचं अनेक वचन नार. मराठीत नार म्हणजे स्त्री, तमाशातल्या गाण्यात असते नार अलबेली वगैरे सगळे. इथे नर नार म्हणजे मानवजात. ती मानवजात अयन ज्याचं घर आहे तो नारायण. विचार करा ना, सगळे रस ज्याचे आहेत तिथे रास आहेत. कृष्ण करतो ती रासलीला, गोपी करतात ती रासक्रीडा. गोपींना थोडे कष्ट आहेत, गोपींच्यात अहंकार आहे, माझ्यावरचा कृष्ण खरा आहे, बाकीच्या कॉपीज आहेत, माझी मास्टर कॉपी आहे, असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला टिपऱ्यांचा मला ते किती क्लायमॅक्स सुंदर आहे. सुंदर नाच चाललेला आहे, नृत्य, नाच म्हणायचं त्याला, नृत्य चाललेलं आहे. प्रत्येक गोपीबरोबर एक एक कृष्ण आहे, पण ती त्या कृष्णाशी एवढी एकरू आणि त्या नृत्याशी एवढी तल्लीन झालेलं आहे की दुसरी काय करते इकडे लक्षही नाही आहे. कृष्ण छान चाललं आहे की त्यांचं. कृष्णाची एक टिपरी, गोपीची एक टिपरी, दोन टिपऱ्या एक आवाज. कृष्ण गोपी दोन जीव, आपण म्हणतो आपण एक जीव. एक जीव झाले आपण सकाळी म्हणतो ना, उठी उठी बा. मी जास्त म्हणत नाही, तुम्ही हे ह्याला करा. सामुदायिकला माझा विरोध नाही आहे, पण घरी मी उठी उठी बा कसं म्हणेन? घरी मी कसं म्हणेन? ती चाल तेवढंच ते, आणि घरी टन 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 वाजवत नाही. हो, पहाटेची वेळ आहे, त्यांना आवडत नाही. इथे वाजवा, ठीक आहे, कारण लोक आहेत वाजवतात, गोंडवलेला वाजवतात, हे सगळं सगळं ठीक आहे. मी एकटी उपासना करताना आम्ही तो प्रयोग करतो, फक्त तिथे ओवाळून ठेवलेली असते, जीवे शिवा ओवाळीनं निज निजात्मज्योती उदयना अस्त जेथे बोध प्रातःकाळी माया अविद्या पीळ भरोनी काकडा केला अनुसंधान स्नेहा माझे समूळ भिजविला. हे तेलाचं नाव काही सनफ्लॉवर ऑइल किंवा ग्राउंडनट ऑइल नाही आहे, अनुसंधानाचं तेल आहे ते. माया अविद्या म्हणजे अज्ञान आणि माया यांचा पीळ घालून काकडा केला, जळून टाकला. म्हणजे माझी माया आणि अविद्या रोज थोडी थोडी जळली पाहिजे आणि मग त्यातून मी मुक्त होईन. ही काकड आरती आहे, काकड आरतीचा इव्हेंट नाही आहे, हे लक्षात ठेवा. पण 4-5 जण जमल्यात काकड आरती करतायत, रविवार आहे काकड आरती करते, ठीक आहे. एरवी काकड आरती म्हणजे काकडा हल्लाच कशाला पाहिजे सांगा बरं? जीवे शिवा ओवाळीनं निज निजात्मज्योती सहजी सहज ओवाळी. इथं कुठे सहज म्हणताना काय तांब्या भांडं पळी पंचपात्र ते टन 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 टाळ 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 नाही आहे ना, काहीच नाही आहे. मी एकटा करेन आरती त्यावेळेला तशी करेन आणि अनुभव घेईन त्याचा. बाकी करताना मग ते हे सगळं आपण करतो ते करू द्या. महाराज हे सांगतायत तुम्हाला की मी तुम्हाला 2 प्रकारच्या मानसपूजा दिलेल्या आहेत. एक मानसपूजा आहे ना ती फार शंकराचार्यांची परापूजा, पराशक्ती त्या योग्यतेची आहे. आणि दुसरी मानसपूजा करताना सुद्धा काय म्हणतात, संकल्प विकल्प धनुष्य बाण राम हाती दिलेले अष्टदळवर हनुमान वीरराम, हे त्यांनी सगळंच सांगितलं. आशा मनीषा ढाळी ती चामर, अशा दशांगुली काय मूर्ती दिले, सगळ्या वासना निरनिराळ्या प्रकारचे अनुभव त्यांच्या मूर्ती मी बोटात घातल्या आणि त्या अर्पण करून टाकल्या महाराजांना. हे काय अर्पण केलेलं आहे? गंधफूल नाही अर्पण केलेलं. तो आशेचा दीप, जीवाचा धूप, जीव चालूच आहे कायम. तुम्ही कितीही केलात ना तरी जसा कापूर एका बाटलीत ठेवला 6 महिन्यांनी तो दिसत नाही, बाटली बंद असली तरी तो निघून जातो, तसा जीव आहे. तुम्ही फ्रीजमध्ये जाऊन बसलात म्हणून जीव जाणं थांबणार आहे का? त्याचं मीटर चालूच आहे. ते टाईमचं मीटर कोणी चालू हे करू शकणार नाही. तुम्ही हे मीटर करा कमी, हे केलं ते केलं. आता फेशियलच्या सकाळी वाचत होतो, आपल्या 2-3 नट्या मेल्यात. अगदी परवा एक जण मेली, तरुण दिसायचे. मग निरनिराळ्या प्रकारचे फेशियल्स, बोटॉक्स नावाचे निरनिराळ्या प्रकारचे इंजेक्शन्स, आणि ती चेहऱ्याला द्यायची, सुरकुती दिसता कामा नये, डोळ्यासमोर काळी सर्कल्स वगैरे नको. आणि त्यांना झेपत नाही ते, एकीकडून बारीक व्हायचं, 0 फिगर,
एवढी एवढी मनगटं, एवढ्या कमरा, माहीत आहे ना. एक फार लेख चांगला लिहिला होता. ते जातात आणि म्हणतात की दादा, आता ते म्हणतात की आपण आज कुठला फ्रेंडशिप डे आहे, आपण सगळे फ्रेंड्स आहोत. आणि फ्रेंड्स कसे आहोत तर आपण एकमेकासाठी त्याग करणारे फ्रेम आहोत, एकमेकासाठी त्याग करणारे फ्रेम आहोत. तर बेल्ट नाही ना त्यांच्याकडे, फ्रेंडशिप बेल्ट पाहिजे. त्यावेळेला ते म्हणतात की तुमचा जो रबर बँड घातलेला आहे ना कमरेच्या भोवती, तो माझ्या मनगटाला द्या, पुरेल. रबर बँड कमरेच्या भोवती, आणि ही काय करणार आहे निरनिराळ्या प्रकारच्या साधना, जमणारच नाही. कुठेतरी रफ अँड टफ पाहिजे. म्हणून ती दासी गेली कुणाकडे, व्यासांच्याकडे, अत्यंत नॉर्मल विदूर जन्मला. ह्या अंबिका आणि अंबालिका गेल्या त्या एवढ्या नाजूक साजूक की पहिल्यांदा डोळे मिटून घेतले, आंधळा निघाला धृतराष्ट्र, ॲनिमिक पडली, विवर्ण झाली, निघाला पांडू जन्मला. त्यांना जमणार नाही ते, परंतु निग्रह असेल तर जमेल. शेवटी काय सांगतात, जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर. म्हणजे वाल्याला सुधारतो तो नारद आहे ना. वाल्या एवढी पापं आपण केलेली नाहीत. मोठी मडकी घेतलेली होती आणि एका माणसाला मारल्यानंतर एक खडा टाकत होता, हे सांगण्याची पद्धत आहे. 7 मडकी भरली होती, इतक्या जणांना त्यांनी मारलं होतं. दुसरा अंगुलीमाल, माणसाला मारलं की त्याचं एक अंगुली म्हणजे बोट काढायचा आणि ते गळ्यातल्या हारात बांधायचं. अशा शेकडो अंगुलींचा माळ होता, म्हणून त्याला अंगुलीमाल म्हणायला लागले. काय भयंकर आहे माणूस. बुद्धाने बदलला, हे नारदाने बदलला. बुद्धांनी साधा प्रश्न विचारला आहे, मी इथेच थांबतो, माझ्याकडे काही नाही आहे, तरी तुला काही पाहिजे असेल तर काही जीव पाहिजे असेल तरी सुद्धा घे, पण त्यापूर्वी एक काम कर, ते झाडाची 3 पानं तोडून आण. कुठे जायचं नाही, अरे मी तुझ्या समोर आहे, समोरच्या झाडाची आण. तो 3 पानं आणतो तोडून, चल आता जोडून ये. एवढीच त्याची परीक्षा, हाच त्याचा अनुग्रह आहे. तू तोडलेली कशी जोडू हा विचार तोडण्यापूर्वी का नाही केलास. फार महत्त्वाचा प्रश्न आहे की जर मी जोडू शकत नाही तर तोडण्याचा मला काय अधिकार आहे. मी जीव देऊ शकत नाही तुम्हाला, तर जीव घेण्याचा अधिकार मला काय आहे. विचार करा. म्हणजे मी तुम्हाला सुख देऊ शकत नाही, पण दुःख देण्याचा अधिकार मला कोणी दिला. हे विचार करूया. शेवटचं वाक्य काय, पूर्वी खेडेगावामध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडाव्याचे, कारण लोक देवाला घाबरत होते. आता आपण देवाला भाजून खाल्ल्या. संध्याकाळी वेळ मिळाला तर 3-4 गोष्टी सांगेन की देव गेला नको या जगात राहिला. हा एक साधं उदाहरण गोव्यातलं आहे, सगळ्यांना माहीत आहे. अशा वेळेला तर ज्याच्यासमोर आपण कौल मागतो की देवा तुला सगळं माहीत आहे, देवा तू सर्वज्ञ आहेस, देव तू सगळं जाणतो, तू सर्व साक्षी आहेस, तू सर्वव्यापी आहेस, तू सर्वज्ञ आहेस, तू सर्व शक्तिमान आहेस, तू सर्व साक्षी आहेस. तेव्हा मी आता घर बांधायला काढले, मध्येच एक झाड आहे, ते वरून तोडू का खालून तोडू. देव म्हणतो की जाऊया, रिटायर होऊया या जगातून. हा माणूस एवढा शहाणा झाला आहे. पूर्वी माणसं विचारायची की देवा झाड तोडू का, त्यावेळेला मी नको म्हणून चुकत होतो. हा म्हणतो झाड तोडायचं आहे, वरून का खालून तेवढंच सांग देवा. गेला उडून. ही फार खालची गोष्ट आहे, वरच्या गोष्टी फार भयंकर आहेत त्या. देव नको तो म्हणतो, माणूस नको, या जग नको. कारण आपल्याला भीतीच वाटत नाही. ज्याला पापभीरू, गॉड फिअरिंग. पूर्वी यमयातना, नरकातले सगळे हे सगळं लोकांना खरं वाटायचं. आई मला जरा एक दे, मीठ आहे ना ते व्यवस्थित घेतो का. काल कीर्तनकारांनी सांगितलं इथे मीठ सांडला तर ते मीठ पापण्याने यम चालला होतो. मीठ दुखत असेल नाही ग आई, इथून पुढे मीठ सांडणार नाही, म्हणून तो कण मीठ, कारण मीठ त्यावेळेला दुर्मिळ होतं. ते मिठाचा सत्याग्रह गांधीजींना करायला लागला ना. विचार करूया आपण. म्हणून त्याच्यासाठी त्याला विश्वास बसवतो असा यम म्हणून कोणीतरी आहे. आता आपण घाबरलो तर यमाच्या रेड्याला घाबरू, पण यमाला घाबरत नाही. खरंच. आणि रेडा शिंगावर येईल. यम काय करणार आहे, त्याचे ते पाश वगैरे ह्या खॅट करून तोडून टाकले. काय यमाचे पाय. असं तर्जनं आपण बघितलं पहिल्या दिवशी. एक अनिल तुम्ही नव्हता त्यावेळेला, 4 महिन्यात आमचा एक संपला आहे. पहिला आता आषाढी एकादशी ती श्रावण एकादशी सुरुवात. भर्जनम भवबीजानाम हा पहिला कार्यक्रम आहे. सगळी भवबीज आहेत म्हणजे सगळी कर्म आहेत ना ती भाजून टाकायची. म्हणजे त्यांची लाही करायची. मक्याची लाही केलं की परत उगवत नाही. याचे चुरमुरे केले, त्याचे चणे केले, परत उगवत नाही. हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की भट्टी कुणाची, महाराजांची, नामाची. त्या नामाच्या भट्टीत नाम घेत काम करा. भर्जनम भवबीजानाम पहिला महिना. श्रावण शुद्ध एकादशी ते भाद्रपद शुद्ध एकादशी दुसरा महिना. अर्जनम सुख संपदाम.
सुख आणि संपत्ती मिळवा ना. कारण का की हे आहे चांगला दिवस आहे. भाद्रपद गणपती वगैरे येतो, मोदक वगैरे असतात. अर्जुनम सुखसंपदा तर्जनम यमदूतान हा 3रा महिना आहे. आणि राम रामेती गर्जनम हा 4था महिना आहे. नाम सगळ्या महिन्यात चालू आहे, पण 4थ्या महिन्यात गर्जना नामाची आहे. आणि गर्जना म्हणजे हे नाही, ती गर्जना नाही आहे, तो घोष आहे कुठेतरी. गर्जना म्हणजे अति आदरे गद्य घोषे म्हणावे, जनी भोजनी नाम. लोक जेवायला बसलेले आहेत, नाम घ्या ना. आणि लाजत लाजत काय घेतात ते काय नाव घ्यायला सांगितले तुम्हाला, तुमच्या नवऱ्याचं नाव घ्यायला सांगितले. ते नाम श्रीराम जय राम पंगत बसलेले 300 लोकांचे, लाजत लाजत कशाला बोलता. अति आदरे गद्य घोषे म्हणावे. गर्जना कशी आहे हो, भीमाची गर्जना आहे, हनुमंताची गर्जना आहे. गर्जना करताना माझ्यातला आत्मविश्वास आहे, त्याचा साक्षात्कार आहे तो. घोष देताना काय की जय की जय की जय. आमची हेडमिस्ट्रेस होती ना, त्यावेळेला सगळं आमचे हे काढले होते. ती म्हणाली मी म्हणणार इंदिरा गांधी, तुम्ही म्हणायचं की जय. महात्मा गांधी, तुम्ही म्हणायचं की जय. शिक्षक म्हणाले की जय नाही, महात्मा गांधी की तू म्हणायचं, जय आम्ही म्हणणार. नाही नाही की जय विजय आहे तसा की जय. काय बोलायचं या बाईचं. आधी 11 वाजता तिने प्रभात फेरी काढली, गॉड इज अबव ऑल म्हणून ते मास करत राहिली. 11 वाजता प्रभात फेरी म्हणले, याला भात फेरी म्हणतात. सगळ्या घरात भात झालेले आहेत, कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, प्रभात फेरी. आणि की जय अक्षरशः त्या साळगावच्या रस्त्यावर आम्ही की जय करत गेलो. महात्मा गांधी की जय. लोक म्हणतात तुमका पैसे लागला, टाका पैसे लागला. आणि गोव्यातली सगळ्यात उंच हेडमिस्ट्रेस होती, सगळ्यात उंच हेडमिस्ट्रेस म्हणजे जेंट्सपेक्षाही ती उंच होती. म्हणजे तिचं उच्च पातळीवरून वेळ लागायचं पिसो की जय हा सगळा प्रकार होता. शेवटचं वाक्य, आता काळ पालटला आहे, आता लोकांना देवाचा विश्वासच नाही. देवाचं भरपूर करतात, त्याला देवस्की म्हणतात. देवाचे ते गाभारे माजवतात, देवाचे देवारे माजवतात, देवाची कर्मकांड करतात. देव कुणाला नको आहे, कारण देव आले की पथ्य आले. काल एक जण म्हणाला, सर 8 दिवस पारायण करताना मी शिवराक आहे, उद्या. हां, त्यावेळेला बायको म्हणून उद्याच कशाला आठवलं, उद्या एकादशी आहे, आषाढी एकादशी आहे. नाही पण सर खायला काय हरकत आहे, तुम्हीच म्हणता ना. मी म्हटलं ती खाईल तुला, कच्चा खाईल तुझी बायको, तेव्हा उद्या खाण्याने काय. नंतर तो हुशार ना, तो म्हणला हिला चिडवण्यासाठी मी म्हणलो वा, हिला चिडवण्यासाठी मी म्हणलो याला खायचं होतं दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी आहे हे लक्षात आल्यावर सुद्धा त्यांनी रेटानं म्हणला. पण नंतर नाही ना, मी असं कसं खाईन. म्हटलं द्वादशीलाही खायचं नाही, त्याच्यानंतर त्रयोदशी पवित्र असते या महिन्यातली, मग खायचं केव्हा. गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर बापरे उगीच सप्ताह केला हा. म्हटलं नाही, तो 2 दिवसांनी खा, हरकत नाही, पण ते खाल्लंच पाहिजे का. एवढं सुंदर सद्गुरू लीलामृत छान होतं आणि 60-60 लोक बसतात वाचतात, सगळं चांगलं चाललेलं आहे. कुठेतरी देहबुद्धी जिवंत आहे. ही देहबुद्धी आहे देहाच्या अंगानं, की देह रात्री झोपेत म्हणत असेल हे खाल्लं नाही रे, ते ह्या दिवसात स्वस्त मिळतं आहे. बरोबर आहे ना. त्यावेळेला थांब देह बुद्धी थांब म्हणतोय, देह आत्ताच दे म्हणतोय. मग अशातून कुठेतरी वाचताना सुद्धा देहा एकच दिवस राहिला, उद्या मजा करूया. अरे वाचताना माझ्या मनाला मी कोणती सूचना देतोय, पाल्या खाऊया, मी उद्या खाऊया. मग गंमत आहे ती सगळी. तुम्हाला म्हणून म्हणतो ना, आपल्या संस्कृतीने फार चांगलं केलेलं आहे. परवा मी 2 ठिकाणा फोन करून सांगितलं आज कांदे नवमी आहे, मी जर तुमच्या घरी आलो तर कांद्याचा एकतरी पदार्थ केला पाहिजे. त्यांनी केले कांद्याचे पदार्थ, पण भजी केली वगैरे. कांदे नवमी आहे. कांदे नवमी का करायचे, कारण कांदा खाल्लेला दुसऱ्या दिवशी दशमीला शरीरातून बाहेर गेला पाहिजे. मग आषाढी एकादशी ना, आषाढी एकादशीला कांदा राहता का म्हणे. आता मग 4 महिने खायचं नाही का, आहे असं कसं जमणार आहे आपल्याला. पण कांदे नवमीला सगळे कांद्याचे किती पदार्थ हॉटेलात मिळतात. कांद्याचं ऑमलेट, मी तिथूनच सुरुवात करतो नेहमी, बरं वाटतं. मग कांद्याची चटणी, कांद्याचं सार, सगळं कांदा सगळं कांदा होऊन जातं, खायचे. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय माहिती आहे ना, श्रावणी प्रतिपदा, श्रावण सुरू होतो आधीची गटारी अमावस्या. इतकं खा, इतकं प्या की गटारातच पडला पाहिजे. श्रावण सेलिब्रेट करायचं आहे ना,
काय कल्पना आहे. श्रावण सेलिब्रेट करायचं आहे तर आषाढी अमावस्येला गटारातच पडलं पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी आला श्रावण आला, इतके टन दारू मुंबईत गेली, इतके 1000 टन, इतके 1000 किलो चिकन, इतके 1000, हे सगळ्या बातम्या. कारण का? गटारी अमावस्या. आता श्रावण प्रतिपदेला एक गटारातून उठले तर श्रावण सुरू ना. ही साधी गोष्ट आहे, पण त्यांनी तुम्हाला संधी दिलेली आहे. आणि नवीन वर्ष सुरू करता तुम्ही गुढीपाडव्याला, त्याच्या आधी 15 दिवस क्लिन्सिंग प्रोसेस म्हणतात. आधी पौर्णिमा आहे कुठली? शिमगा. शिमगा म्हणजे मारा बोंब. शिमगा म्हणजे याचं नाव असं व्हायचं पूर्वी. कारण 15 दिवस तुझ्यात हा जो ईड लिबिडो, इगो सुपर इगो असं म्हणतात, ईड लिबिडो म्हणजे सगळं जनावर, सगळ्या वासना आहेत ना, ते सगळं जाऊ दे. 31 डिसेंबरचा डान्स सगळ्यांनी हे मास्क घालायचे असतात आणि नाचायचे असतात. आणि शेवटी मास्क काढल्यानंतर मी तुझ्याच बरोबर नाचत होतो. होय, म्हणजे बायकोला म्हणतो की मला वाटलं मी हिच्याबरोबर नाचतोय, तिच्याबरोबर नाचतोय, तुझ्याच बरोबर नाचत होतो. मास्क 31 डिसेंबरला परवानगी आहे काही करायला आणि 1 जानेवारीपासून रिस्पॉन्सिबल. तशी ती होली आहे. 15 दिवसात तुम्ही हळूहळू सगळे ते तुमच्यातल्या ज्या बेसिक इन्स्टिंक्ट म्हणतात ना, अगदी खालच्या वासना वगैरे, त्या सगळ्या काढून टाका. आणि नवीन देहानं, आता देहबुद्धी गेलेली आहे, आत्मबुद्धी यायला लागलेली आहे, गुढी उभारा. आत्मबुद्धीची गुढी उभारा देहबुद्धीच्या जमिनीवर. विचार करूया आपण. आणि शेवटी सांगतात, मला जी गोष्ट, आता इथे बाबा सांगतात ते चित्र सांगून मी थांबणार आहे. मला जी गोष्ट आवडते, महाराज म्हणतात, ती इतक्या जणांना आवडायला लागली, मला बरं वाटतं. महाराजांचं वाक्य आहे, मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागलेलं आहे, मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. नुसतं नाम घेऊ नका. नाम घेताना मन कसं पाहिजे, नाम घेताना बुद्धी कशी पाहिजे, नाम घेताना प्रपंचाची चिंता करायची का करायची, हे मी जे सांगितलं आहे, हाऊ, ज्याला नो हाऊ म्हणतात, एक्सपर्टाईज, कौशल्य, तेही घ्या. नुसतं नाम घेऊ नका. कशाचीही काळजी करू नका, मी आहे ना. आणि मै हू ना हे सिनेमातला नट म्हणत नाही हा, मै हुरा फक्त महाराज म्हणतात. कशाला घाबरतो? मी आहे ना, मी आहे ना, मी तुमचा भार घेतलेला आहे. ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा. महाराजांच्या ह्याच्यात आनंद आल्याशिवाय प्रवचन संपत नाही. आनंदाने आशीर्वाद आले की ते खास प्रवचन आहे महाराजांचं. आनंदाने प्रपंच करा. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. भगवंताचा नाद म्हणजे मला जर काही दात दुखतोय ना तर मी भजन म्हणेन. आणि भजन मी एवढं आर्ततेने म्हणेन की दात दुखी विसरेन. महाराज तेच म्हणतात, भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. काही वेळा दुःखाची जाणीव होणारही नाही. आणि दुःखाची जाणीव होत नाही तर दुःख असलं म्हणून काय बिघडलं? दुःख असलं म्हणून काय बिघडलं? खरंच आहे. 3 दिवस वेस्ट इंडिजने बॅटिंग करून आपल्याला 500-600 रन्स काढले होते आपल्या विरुद्ध. आणि आपण नुसती फिल्डिंग करतो आणि वेस्ट इंडिजचं ऊन. अशा वेळेला गावस्कर कॅप्टन, गावस्कर ओपनर. आणि गावस्कर घटाघटा पाणी प्यायला फ्रीजमधलं काढून, त्याच्यात एक बर्फाचा खडा होता बारीक, इतकं ते टेम्परेचर कमी होतं. आणि तो बर्फाचा खडा, त्याच्या इथे कॅव्हिटी होती, त्या कॅव्हिटीत गेला आणि इतका कळा यायला लागला, त्याला लोळायला लागला गडबडा. त्यावेळेला त्याला सांगितलं, अरे बाबा यू गो डाऊन द ऑर्डर, ओपनिंग करायला दुसऱ्याला पाठवेल. म्हणाला, वेड आहेत की काय? माझ्या या वेदना मी तेव्हाच विसरेन ज्यावेळेला बॅटिंग करायला खेळात जाईन. सेंचुरी काढली गावस्करनी. म्हणजे मी देहाच्या वेदना तेव्हाच विसरेन ज्यावेळेला देहाच्या बाहेरचं काही माझ्या समोर येईल. अभ्यास तेव्हाच करेन ज्यावेळेला अभ्यास केल्याने माझ्या आजीला समाधान मिळणार आहे. आजी शेवटचे दिवस मोजते, आजीला बरं वाटेल असं काय करायचं, त्याला अभ्यास केला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, या सगळ्या ज्या गोष्टी असतात महाराजांच्या वगैरे, ह्याच्यात एक होता की आपण देवाला भीत नाही हल्ले. खरंच आपल्याला देव भीतो, याचं एक उदाहरण सांगितलं. आणि देव खरंच माणसाला भीतो. कारण माणसाची बुद्धी ही विवेकात रूपांतर न होता अविवेकात रूपांतर व्हायला लागलेली आहे. तीच बुद्धी इकडे वळवली तर अविवेक आहे, इकडे वळवली तर विवेक आहे. तीच बुद्धी आहे. विवेकाने जगा असे सगळे सद्गुरू सांगतात. ज्ञानेश्वरांची ओवी सांगतो थांबण्यापूर्वी की मजर हृदयी सद्गुरू,
माझ्या सद्गुरू हृदय आतच आहे, माझं हृदयही सद्गुरू. तेणे तारिलो हा संसार पूर, संसाराचा पूर आहे तो आतल्या सद्गुरूंनी तारला आहे. मग सद्गुरू काय म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. सद्गुरू म्हणतात की माझा स्ट्रेस कशावर आहे, याच्यावर विवेकावर. विवेकाच्या साह्यानं मी हा संसाराचा पूर कसा पार करायचा ते तुला शिकवेन. माझं हृदयही सद्गुरू. समोर बसलेले असायचे कोण, निवृत्तीनाथ. पण निवृत्तीनाथ ही प्रतिमा आहे, खरे निवृत्तीनाथ आत आहेत, खरे महाराज आत आहेत. ती महाराजांची मूर्ती आहे, हा महाराजांचा फोटो आहे. गंमत सहज एक गंमत म्हणून सांगतो. मगाशी येण्यापूर्वी बसलो तो महाराजांच्याकडे बघितलं आणि महाराज म्हणजे काय, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू असं आहे ना, ते कोपऱ्यात उभे राहिलेले आहेत. का, यांना ते केलं मला काहीच नाही. यांना मोठी महिरप केली. हां, हे प्रकरण आम्हाला माहीत होतं. आम्ही लगेच म्हणलं की आता याला लगेच करून टाकूया, नाही तर महाराज रुसतील. आणि ते जिवंत महाराज आहे तो, हे चित्र आहे, ते जिवंत महाराज आहे, महाराजांचा फोटो आहे तो, त्यांना दुखवून चालणार नाही. ठीक आहे, आत्ता आपण बघितलं निश्चय करा, मी सांगतो त्याप्रमाणे नाम घेण्याचा. आणि प्रपंचातली दुःख माझ्याकडे सोपवा, मी आहे ना, काळजी करू नका. काळजी करतायत म्हणजे मी नाही, कारण काळजी आणि मी एका म्यानात राहू शकत नाही. काळजी आत गेली की मी आपोआप बाहेर आलो. म्यान म्हणजे शीट, तलवार ठेवण्याचे. आणि दोन जर ठेवल्या तर असं वर केल्यानंतर दोन्ही तलवारी खाली पडतील की. हो, आणि कंसात तलवार उपसून असतं ना बऱ्याच वेळेला पूर्वीच्या ऐतिहासिक नाटकात, कंसात तलवार उपसून, कंसात तलवार नाही उपसत, ते कंसात लिहिलेलं आहे, तलवार उपसून. आणि ती तलवार उपसलेलीच नसते बरीच वर्ष, आतून कळमेली असते, निघत नाही बाहेर, निघत नाही बाहेर. पुढच्याचा संवाद आला, ती निघत नाही, शिव्या देतो तलवारीला 2-3, कारण शिव्या त्याच्या तोंडात शेवटी मूठ निघते. त्याला वाटतं काहीतरी निघाले, आता तुझे तुकडे तुकडे करतो. तो हसायला लागतो, हसतोस, तलवार आताच आहे, मूठ बाहेर आलेली. म्हणजे इतकी घट्ट असतं तलवारीचं शीत किंवा म्यान, त्या म्यानात दोन तलवारी मावू शकत नाहीत. महाराजांनी काळजी, महाराजांनी नकारात्मकता, महाराजांनी दुःख नाहीच मावत. महाराजच ठेवूया आपण त्या म्यानात. कळलं ना, मॅन. पूर्वी सगळ्याला मॅन म्हणायचे, आता यार वगैरे म्हणायला लागलेत. ओ मॅन, कम मॅन. मुली म्हणायच्या, कम मॅन, येस मॅन. तसं त्या मॅनाला सांगा की हे जे म्यान आहे, मला या त्याच्यात फक्त महाराजांना ठेवणार आहे, नामाला ठेवणार आहे, दुसरं काही नाही. चला, आहे त्या ठिकाणी शांत बसूया. श्लोक म्हणूया. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा व्हावे. सत्कर्मयोगे वयगालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. शांतपणे महाराजांकडे पाहूया, महाराजांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार.